नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि धनगर समाजाचे सुद्धा नेते असलेले महादेव जानकर हे सध्या अडचणीत आहेत. त्यांची भारतीय जनता पार्टीकडून फसवणूक झाली आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि दुसरा मुद्दा असा आहे की लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते आहेत. धनगर समाजाच्या आरक्षण बचावासाठी ते आंदोलन करतायत, परंतु लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे महादेव जानकर जे धनगर समाजाचे नेते असून सुद्धा फिरकले नाहीत, हाही मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतोय. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत आहेत आणि राज्य सरकारकडे ते आपल्या मागण्या त्या ठिकाणी करत असताना आमरण उपोषण करून लोकशाही मार्गाने आंदोलन ते करतायत आणि शासनावरती एक दबाव त्यांनी आणलेला आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या. दुसरा भाग असा आहे की लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि ओबीसीचं आरक्षण वाचावं आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नये किंवा मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षणच देऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन करतायत. वास्तविक पाहता जरांगे पाटील शासनाकडे मागणी करत त्यांच्या विरोधात आंदोलन करतायत, त्याच पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी सुद्धा शासनाकडेच आपल्या मागण्या करत आंदोलन करणं गरजेचं होतं. परंतु लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव असं म्हणत थेट जरांगे पाटील यांच्या विरोधातच त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्याविषयी आक्रमक भाषा सुद्धा वापरली होती. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आंतरवाली सराटीमध्ये गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून जरांगे पाटील हे आमरण उपोषण करतायत, परंतु लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना टार्गेट केलं आणि आंतरवाली सराटीपासून काही अंतरावरच त्यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केलं होतं. आणि विशेष म्हणजे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सोडण्यासाठी राज्याचे मंत्री असलेले छगनराव भुजबळ, त्यासोबत दुसरे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे असतील, त्यासोबत अतुल सावे असतील किंवा गिरीश महाजन असतील, त्या संदीपान घुमरे असतील, यासोबत पंकजाताई मुंडे असतील, या सगळ्या नेत्यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला भेट दिली होती, त्यांची समजुतही काढली होती आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आम्ही शासनाला लावू देणार नाही, तुम्ही आंदोलन मागे घ्या, उपोषण मागे घ्या, अशी सुद्धा विनंती त्यांना केली होती. मित्रांनो, हे सगळे नेते लक्ष्मण हाके यांना भेटत असताना खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं नेतृत्व करणारे आणि राष्ट्रीय समाज पक्षासोबत ओबीसीचंही नेतृत्व करणारे महादेव जानकर हे मात्र लक्ष्मण हाके यांच्या भेटीलाही आले नव्हते. त्यांच्या आंदोलनात सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेट देऊन कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, ही मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. त्यानंतर सुद्धा जरांगे पाटलांनी आता अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषण केलं आणि यावेळेस वडी गुजरी या ठिकाणी पुन्हा लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. यावेळी मात्र कुठल्याही ओबीसी नेत्यानं लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही, त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. हे तर आहेच, जे पहिल्या आंदोलनाच्या वेळी भेटी द्यायला आले होते त्यातला एकही मंत्री, एकही आमदार आणि एकही नेता लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलेला नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की महादेव जानकर हे दुसऱ्यांदा लक्ष्मण हाके आंदोलन करत असताना सुद्धा त्याही वेळेस ते भेटीला आले नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. या संदर्भात जानकर यांना विचारलं होतं की आपण लक्ष्मण हाके धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देतायत, आंदोलन करतायत आणि तुम्ही तर धनगर समाजाचे नेते, मग तुम्ही या आंदोलनाला भेट का दिली नाही? यावर स्पष्टपणे महादेव जानकर यांनी उत्तर दिलं की कोणी उपोषण करत असेल, कोणी आंदोलन करत असेल तर त्या ठिकाणी आपण जाणं म्हणजे धनगर समाजाच्या किंवा त्या समाजाचा प्रश्न सोडवतोय असं होत नाही. आरक्षण जर ते करत असतील तो त्यांचा मार्ग आहे, तो त्यांच्या पद्धतीनं करतायत. मी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतोय, पक्ष चालवतोय आणि 18 पगड जातींना मी सोबत घेऊन चालतोय. त्यामुळे मला कुणाकडे गेलो आणि नाही गेलो त्याच्याशी काही संबंध येत नाही, काही फरक पडत नाही. परंतु मी धनगर समाजासाठी या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करतोय, असं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. आणि दुसरा भाग असा आहे की याच महादेव जानकर यांना महायुतीनं लोकसभेच्या वेळेला विचारलं नव्हतं, किंमतही दिली नव्हती किंवा त्या पद्धतीचं महत्वही दिलं नव्हतं. वास्तविक पाहता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेत येताना अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली होती, ते म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी. कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं होतं आणि धनगर समाज सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सोबत जोडण्याचं काम हे गोपीनाथराव मुंडे आणि महादेव जानकर यांनी केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये मुंडे साहेबांच्या निधनानंतर पंकजाताई मुंडे यांनी महादेव जानकर यांना आपला भाऊ मानलं आणि त्यांना सोबत घेऊन पुन्हा युतीसोबत ठेवलं होतं आणि युतीला पुन्हा दुसऱ्यांदा सत्तेमध्ये सुद्धा आणलं होतं. या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महादेव जानकर हे राज्याचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांनी काम पाहिलं होतं. पण नंतरच्या कालावधीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना आमदारही घेतलं नाही, विधान परिषदेवरही घेतलं नाही, मंत्रिमंडळामध्येही घेतले नाही.
ही नाराजी महादेव जानकर आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये होतीच. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला विचारात घ्यावं अशी अपेक्षा असताना सुद्धा महायुतीनं आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांना पहिल्यांदा विचारात घेतलं नव्हतं. आणि म्हणून शरदचंद्र पवार यांनी गुगली टाकली आणि महादेव जानकर यांना आम्ही माढ्यामध्ये उमेदवारी देऊ इच्छितो. जर ते महाविकास आघाडीसोबत येत असतील तर त्यांना आम्ही लोकसभेत म्हाडा या मतदारसंघाची उमेदवारी देतोय अशी घोषणा सुद्धा केली. मित्रांनो, महादेव जानकर यांनी या घोषणेचं स्वागत सुद्धा केलं आणि ते आता महाविकास आघाडीकडूनच लढतील अशी परिस्थिती सुद्धा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती. परंतु दुसऱ्याच टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी महादेव जानकर यांना बोलावून घेतलं. अजित पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील यांनी त्यांच्याशी बैठक घेतली आणि महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी दिली आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर महादेव जानकर हे परभणीतून निवडणूक लढलेले. मित्रांनो, त्यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव म्हणजेच बंडू जाधव यांच्या विरोधात झाला आणि या ठिकाणी अटीतटीची लढत होईल असं वाटलं होतं. महादेव जानकर सुद्धा सातत्याने सांगत होते की मी ओबीसी आहे, परभणी मतदारसंघामध्ये ओबीसी हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि सगळ्या ओबीसीने जर ताकद लावून माझ्या मागे उभं राहिलं तर निश्चितपणे मी विजयी होईल असं त्यांनी या ठिकाणी आपलं स्टेटमेंट केलं आणि इथंच त्यांचं नुकसान झालं. कारण याच मतदारसंघामध्ये आंतरवाडी सराटी हे गाव येतं ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत होते आणि त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपल्याला आरक्षण दिलेलं नाही आणि त्यामुळे आरक्षणाला विरोध केलेल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महादेव जानकर हे महायुतीमध्ये जरी असले, रासपकडून जरी असले तर ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत मित्र म्हणून लढत होते आणि ओबीसी समाजाचा मला पाठिंबा आहे असं त्यांनी ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस बंडू जाधव यांच्या पाठीशी मराठा समाज ताकदीनं उभा राहिला. जरांगे पाटलांचंही मतदान त्याच मतदारसंघामध्ये होतं. बंडू जाधव हे निवडून आले आणि महादेव जानकर हे मोठ्या फरकानं त्या परभणी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले हे आपल्याला या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो, यानंतर महादेव जानकर यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजाचाच मी नेता आहे, मी राष्ट्रीय नेता आहे आणि 90% ओबीसी समाजानं मला मतदान केलेलं आहे, परंतु माझा पराभव झाला. असं जरी झालं असलं तर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि महायुतीनं मला शब्द दिलेला आहे की परभणी लोकसभा मतदारसंघात तुम्ही लढा. जरी तुमचं त्या ठिकाणी काही राजकीय बरं वाईट झालं म्हणजे तुम्ही जिंकलात किंवा हारलात तरी सुद्धा तुम्हाला राज्यसभेवर घेऊन सन्मानपूर्वक तुम्हाला वागणूक दिली जाईल असं मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोललं होतं. महादेव जानकर तर पराभूत झाले परंतु नंतर राज्यसभेवर त्यांना घेतील अशी अपेक्षा होती, परंतु झालं मात्र उलटच. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना दिलेला शब्द अद्यापही पाळलेला नाहीये. महादेव जानकर यांची फसवणूक झाली असं चित्र आज तरी या ठिकाणी दिसतंय. त्याचं कारणही असं आहे की राज्यसभेच्या ज्या 2 जागा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या होत्या, प्रफुल्ल पटेल यांची एक जागा रिकामी झाली होती, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसी म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होते. त्यांनाही वाटलं होतं राज्यसभेवर मला घेतलं जाईल, परंतु ऐनवेळी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या की लोकसभेला सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढून पराभूत झाल्या होत्या, त्यांनाच परत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची संधी दिली आणि राज्यसभेवर त्यांना खासदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजितदादा पवार हे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामतीमधून स्वतःची पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेला विजयी करू शकले नाही. त्या लाखोने 1.5 लाख मताच्या फरकानं पराभूत झाल्या. हा खरं म्हणजे अजितदादांचा अपमान होता. त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं, परंतु तसं न करता त्यांनी पुन्हा स्वतःच्याच पत्नीला राज्यसभेवर घेतलं आणि त्यांना खासदार केलं. हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा पटलं नाही. छगनराव भुजबळ यांनी सुद्धा आपली नाराजी कळत नकळतपणे या संदर्भात व्यक्त केलेली आहे. दुसरी जी जागा होती पुण्यातली, त्या ठिकाणी मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी राज्यसभेवर घेतलं. त्यांना संधी देणं गरजेचं होतं कारण विधानसभेला त्यांचा मतदारसंघ हा चंद्रकांत दादा पाटील यांना सुटला होता, त्यांना देण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्या भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्या होत्या, त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेतलं. महादेव जानकर यांना मात्र दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं पाळलेला नाहीये. ही गोष्ट मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे. आणि एका अर्थानं महादेव जानकर यांना परभणीमध्ये लोकसभेला उभा करून, परभणीमधून लोकसभेला उभा करून पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर न घेतल्यामुळं त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांची फसवणूक झालीय. हीच भावना धनगर समाजामध्ये आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. ही वस्तुस्थिती या ठिकाणी मला आपल्याला सांगायची आहे. म्हणजेच एकंदरीत लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले महादेव जानकर आज त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून
अन्याय होतोय अशी एक भावना आणि चित्र महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजही महादेव जानकर हे महायुतीमध्ये आम्ही आहोत की नाही हाच प्रश्न ते माध्यमांना विचारतायत, की आम्हालाच अद्याप माहित नाही की आम्ही महायुतीत आहोत की नाही. आणि जर आम्हाला महायुतीनं घेतलं तर आम्हाला सन्मानपूर्वक आम्ही जेवढ्या जागा मागतोय 40 ते 50 जागा त्या आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजेत. आणि जर तसं देत नसतील, आम्हाला सन्मान देत नसतील, तर 288 विधानसभेच्या जागेवरती राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्रपणे स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती हा विषय मला आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं वाटलं. मी आपल्याला माहिती दिली. तुम्हाला काय वाटतं? महादेव जानकर यांच्यावर आज या ठिकाणी अन्याय झालाय का? महादेव जानकर यांना राज्यसभेवर घेण्याचा दिलेला शब्द हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं पाळलेला नाही. महादेव जानकर यांची फसवणूक झाली आहे का? तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा, लाईक आणि कॉमेंट्स करून सुद्धा आपल्या प्रतिक्रिया आणि समाज प्रबोधनाच्या कार्याला सहकार्य करा हीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.